नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे फिजिक्सचा मॅथमॅटिकल मेथड्स तो स्टडी करत आहोत. आणि त्या मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये आपण स्केलार्स अँड वेक्टर्स म्हणजे नेमकं काय असतं याचा स्टडी करत होतो. त्यामध्ये लास्ट लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ वेक्टर्स कंप्लीट केले होते. जो लास्ट टाइप आपण स्टडी करत होतो, मी सांगितलं होतं की त्यावरती आपण आणखी डिस्कशन करणार आहोत. तो लास्ट टाइप आपला आहे, दॅट इज द युनिट वेक्टर. ठीक आहे, पहा, मॅथमॅटिकल मेथड्स मधला स्केलार्स आणि वेक्टर्स आपण स्टार्ट केला होता. त्या स्केलार्स आणि वेक्टर्स मध्ये आपण स्केलार्स कशाला म्हणायचं, वेक्टर्स कशाला म्हणायचं त्याचा स्टडी केला. वेक्टरला रिप्रेझेंट कसं केलं जातं त्याचा स्टडी केला. आणि त्यानंतर आपण स्टार्ट केले होते टाइप्स ऑफ वेक्टर. या टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये आपण नल वेक्टर, त्याच्यानंतर इक्वल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, त्यानंतर पोझिशन वेक्टर, त्यानंतर रिझल्टंट वेक्टर अशा वेक्टरचा स्टडी केला होता. आणि लास्ट आपण जिथपर्यंत आलो होतो लास्ट लेक्चर मध्ये ते होतं युनिट वेक्टर. सो युनिट वेक्टर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की युनिट वेक्टर ही समजायला थोडी क्रिटिकल असणारी परंतु या चॅप्टर मधली सगळ्यात महत्वाची एक इम्पॉर्टंट असलेली एक कन्सेप्ट आहे. युनिट वेक्टरला ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं. त्याच्यावरती परत एकदा डिस्कस करूया आणि त्याच्या शिल्लक राहिलेला पार्ट सुद्धा कंप्लीट करूया. ठीक आहे, सो व्यवस्थित समजून घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं की वेक्टर जो आहे पर्टिक्युलरली तो वेक्टर फॉर्म मध्ये दिलेला असताना म्हणजे इथं डिफरन्स हा लक्षात घ्यायचा आहे. पी बार आणि नुसतं पी यांच्यामध्ये फरक आहे, कारण हा वेक्टर आहे. हा वेक्टर आहे म्हणजे याच्यामध्ये दोन्हीही इन्क्लूड आहे. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्हीही याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आणि हा याच वेक्टरचा फक्त काय आहे, मॅग्निट्यूड. याला असं रिप्रेझेंट करतात किंवा मॉड मध्ये पी बार असं रिप्रेझेंट करतात. हा कम्प्लीट वेक्टर आहे आणि हा त्या वेक्टरचा नुसता मॅग्निट्यूड आहे. हा डिफरन्स इथं लक्षात ठेवा. आणि मग आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं, एखादा वेक्टर तुम्हाला दिलेला आहे पर्टिक्युलरली, त्याच्या वेक्टर फॉर्म मध्ये एखादा वेक्टर तुम्हाला दिलेला आहे. सो सपोज तो वेक्टर आहे पी बार, त्याला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर तुम्हाला त्याचा युनिट वेक्टर मिळतो, ज्याला आपण यू कॅप न डिनोट करतो. इन अदर वेज, जर तुम्हाला नुसतं पी माहितीये, त्या पी न जर या यू कॅपला मल्टिप्लाय केलं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन कशाचे इक्वल राहील, पी कॅपचे. ओके, सॉरी पी बार. म्हणजे एकतर दिलेल्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करा. ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये आपण याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे, परत सांगतोय. दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड करा, त्याचा युनिट वेक्टर मिळेल. किंवा त्याला जरी अरेंज करून लिहिलं, एखाद्या वेक्टरचा तुम्हाला मॅग्निट्यूड माहितीये, त्या मॅग्निट्यूडला त्याच्या युनिट वेक्टरनं जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर त्याचा वेक्टर फॉर्म मिळेल. ओके, म्हणजे आपण जेव्हा वेक्टरच्या मॅग्निट्यूडला युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला वेक्टर फॉर्म मिळतो. म्हणजे इथं पहा, हा पी बार म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही शो करतो. त्यात नुसतं पी हा त्याचा मॅग्निट्यूड इंडिकेट करेल आणि हा यू कॅप म्हणजे त्याचा युनिट वेक्टर आपल्याला त्याच्या डायरेक्शन बद्दल माहिती सांगेल. ठीक आहे, सो ही होती युनिट वेक्टरची कन्सेप्ट. वेक्टरला मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचं, युनिट वेक्टर मिळेल. किंवा मॅग्निट्यूडला युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर गिवन वेक्टर तुम्हाला मिळेल. ओके, सो जनरली हा युनिट वेक्टर आपण यू कॅपनं डिनोट करतो. रॅन्डमली जेव्हा आपल्याला युनिट वेक्टरचं सिम्बॉल काय असा क्वेश्चन जर विचारला तर यू आणि त्याच्या डोक्यावर अशी टोपी काढायची, यू कॅप असं त्याचं नोटेशन आहे. मात्र जेव्हा सर्टन डायरेक्शन मधलं विचारलं जातं आपल्याला, युनिट वेक्टर्स इन एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन अँड झेड डायरेक्शन, तर एक्स डायरेक्शन मधला युनिट वेक्टर आय कॅपनं डिनोट केला जातो, वाय डायरेक्शनचा युनिट वेक्टर जे कॅपनं आणि झेड डायरेक्शनचा युनिट वेक्टर के कॅपनं. हे सगळे स्मॉल काढायचे, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे कसं पहा, यू कॅप हे जनरल नोटेशन झालं, परंतु पर्टिक्युलरली एखादा वेक्टर जर तुम्हाला एक्स डायरेक्शन मध्ये दिलेला असेल तर त्याचा युनिट वेक्टर आय कॅपनं डिनोट करायचा.
वाय डायरेक्शन मधला जर तुम्हाला एखादा वेक्टर दिला असेल तर त्याचा युनिट वेक्टर जे कॅपनं डिनोट करायचा आहे आणि झेड डायरेक्शन मधला एखादा युनिट वेक्टर दिलेला असेल तर त्याचा युनिट वेक्टर के कॅपनं डिनोट करायचा आहे. ओके, जनरल नोटेशन काय यू कॅप आणि पर्टिक्युलर डायरेक्शन मधले जर विचारले असतील एक्स डायरेक्शनचा युनिट वेक्टर, वाय डायरेक्शनचा युनिट वेक्टर, झेड डायरेक्शनचा युनिट वेक्टर, तर एक्स डायरेक्शनचा युनिट वेक्टर आय कॅपनं डिनोट होईल, वाय डायरेक्शनचा जे कॅपनं आणि झेड डायरेक्शनचा के कॅपनं याला नोट करा. आता तुम्हाला एकदम एक्झॅक्टली डायरेक्ट मी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो, त्यावरून तुम्हाला युनिट वेक्टरची कन्सेप्ट आणखीन चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. कसं पहा, समजा मला एक फोर्स दिला आहे, फोर्स. ओके, मी वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर त्याला काय लिहितो एफ बार. तर समजा माझ्याकडे एफ बार आहे 50 आय कॅप न्यूटन. 50 आय कॅप न्यूटन म्हणजे काय माझ्या लक्षात आलं पहा, माझ्याकडे जो फोर्स आहे तो न्यूटन मध्ये किती न्यूटन आहे 50 न्यूटन. म्हणजे माझ्याकडे असलेल्या फोर्सचं मॅग्निट्यूड आहे 50 न्यूटन. मात्र त्याच्या सोबत जो युनिट वेक्टर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो कोणत्या डायरेक्शनचा आहे, एक्स डायरेक्शनचा आहे. म्हणजे डायरेक्शन जी त्या फोर्सची आहे ती अलॉंग एक्स ऍक्सिस आहे, हे मला समजलं. तोच एफ बार म्हणजे तोच फोर्स जर 50 जे कॅप असा दिला असता तर मॅग्निट्यूड त्याचं 50 न्यूटनच आहे. मॅग्निट्यूड त्याचं 50 न्यूटनच आहे. मात्र जे कॅप इंडिकेट करतो तो वाय डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. तो कोणत्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे, वाय डायरेक्शन मध्ये. म्हणजे पहा 50 हे त्याचं मॅग्निट्यूड झालं. पहा एफ च्या डोक्यावर मी बार दिलाय म्हणजे याच्यात दोन्हीही इन्क्लूड आहे, काय मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मग एफ बारचं 50 हे मॅग्निट्यूड झालं. पुढे असलेला युनिट वेक्टर त्याची डायरेक्शन रिप्रेझेंट करेल, कारण युनिट वेक्टरची डायरेक्शन ही गिव्हन वेक्टरच्याच डायरेक्शन मध्ये असणार आहे. म्हणजे जर युनिट वेक्टर त्याचा एक्स डायरेक्शन मध्ये तर ऑब्व्हियसली तो फोर्स सुद्धा कोणत्या डायरेक्शन मध्ये असला पाहिजे, एक्स. इथं युनिट वेक्टर वाय डायरेक्शन मध्ये म्हणजे हा फोर्स सुद्धा कोणत्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असला पाहिजे, वाय डायरेक्शन मध्ये. तर या गोष्टी तर व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, मग हे टोटल मिळून तो वेक्टर झाला. पहा 50 हे त्याचं मॅग्निट्यूड आणि आय कॅप त्याचा युनिट वेक्टर. 50 हे त्या फोर्सचं मॅग्निट्यूड आहे. स्लोली सांगतोय, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन ऐकायचंय. 50 हे या फोर्सचं मॅग्निट्यूड आहे आणि आय कॅप त्याचा युनिट वेक्टर आहे. आणि मग मॅग्निट्यूड आणि युनिट वेक्टरचं मल्टिप्लिकेशन, दिलेल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि त्याच्या युनिट वेक्टरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे तो वेक्टर आपल्याला मिळतो. पहा पी बार इक्वल्स टू पी इंटू यू कॅप असं लिहितो ना आपण. पी हे मॅग्निट्यूड झालं आणि यू कॅप हा युनिट वेक्टर. तसं इथं रॅन्डमली घेतलंय मी, इथं सेपरेटली एक्झाम्पल घेतले फोर्सचं. पी हे मॅग्निट्यूड, यू कॅप युनिट वेक्टर, दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे वेक्टर फॉर्म मिळाला. तसंच 50 हे त्या फोर्सचं मॅग्निट्यूड, आय कॅप त्याचा युनिट वेक्टर आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे दिलेला वेक्टर आपल्याला मिळेल त्याच्या वेक्टर फॉर्म मध्ये. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ युनिट वेक्टर. म्हणजे नुसतं 50 न्यूटन लिहिलं असतं तर तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड बद्दल माहिती मिळाली असती, परंतु त्याच्यासोबत मी आय कॅप लिहिलं, मला लक्षात आलं तो एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय युनिट वेक्टर वरून. इथं मी जे कॅप लिहिलंय, मला लक्षात आलं तो वाय डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. के कॅप असतं तर झेड डायरेक्शन मध्ये. मग आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की फोर्स एक्स डायरेक्शन मध्ये सुद्धा ऍक्ट होत नसेल, वाय डायरेक्शन मध्ये सुद्धा ऍक्ट होत नसेल आणि झेड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत नसेल, वेगळ्याच कोणत्या तरी डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असेल, तेव्हा नेमकं कसं रिप्रेझेंट करायचं, त्या वेक्टरला त्यावेळेस कसं वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं, त्याचं एक्सप्लेनेशन आपण पुढे काही लॉज स्टडी केल्यानंतर पाहणार आहोत. ओके, सध्या लक्षात. मग माझ्याकडे फोर्स आहे एफ बार इक्वल्स टू 50 आय कॅप. आता व्यवस्थित लक्षात घ्यायचं. मग मी आता काय सांगितलं तुम्हाला की दिलेल्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर शिल्लक काय राहतं, युनिट वेक्टर. दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर शिल्लक काय राहतं, युनिट वेक्टर. होतं का तसं? पहा काय वेक्टर माझ्याकडे 50 आय कॅप. वेक्टर काय आहे 50 आय कॅप. त्याचा मॅग्निट्यूड किती आहे 50. पहा पी बार हा वेक्टर फॉर्म आहे, इथं फोर्स मी वेक्टर घेतलाय, त्याचा वेक्टर फॉर्म काय 50 आय कॅप. त्याला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं, काय त्या फोर्स या वेक्टरचा. आपण जे एक्झाम्पल घेतलं वेक्टरचं ते फोर्स घेतलाय.
तुम्ही डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी यालाही एक्सप्लेन करू शकता. ओके, सो 50 आय कॅप हे त्याचं वेक्टर फॉर्म झाला. 50 आय कॅप हे त्याचा वेक्टर फॉर्म झाला. त्याचा मॅग्निट्यूड किती आहे 50. हा 50 कॅन्सल होऊन शिल्लक काय राहिला आय कॅप. हा त्याचा काय आहे युनिट वेक्टर. ऑलरेडी सांगितलं होतं आपण असं करा किंवा तसं करा. फायनली तुम्हाला युनिट वेक्टर माहित असेल आणि मॅग्निट्यूड न मल्टिप्लाय केलं तर वेक्टर फॉर्म मिळेल आणि त्या वेक्टर फॉर्मला मॅग्निट्यूड न डिवाइड केलं तर युनिट वेक्टर मिळेल. ठीक आहे, लक्षात येते. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ युनिट वेक्टर. पहा, म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही माहित होईल आपल्याला मॅग्निट्यूडला जेव्हा आपण त्याच्या युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय करतो. सो हा वेक्टर फॉर्म झाला 50 आय कॅप. हा वेक्टर फॉर्म का झाला, कारण त्यात हे 50 मॅग्निट्यूड आहे आणि आय कॅप युनिट वेक्टर आहे, म्हणजे काय दाखवणार आहे डायरेक्शन. जेव्हा दोन्ही असते तेव्हा कोणता फॉर्म असतो वेक्टर फॉर्म. त्याला जेव्हा तुम्ही मॅग्निट्यूड न डिवाइड केलं तेव्हा शिल्लक काय राहिला त्याचा युनिट वेक्टर. कोणत्या डायरेक्शन मध्ये असतो आय कॅप म्हणजे एक्स डायरेक्शन मध्ये. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ युनिट वेक्टर. व्यवस्थित समजून घ्यायची. ओके, आणखी एक एक्झाम्पल देतो. फोर्स व्यतिरिक्त काहीतरी एक्झाम्पल घेऊया आपण. सो लेट्स सपोज ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी वेक्टर. ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी वेक्टर ऑफ 30 k cap मीटर पर सेकंड. 30 k cap मीटर पर सेकंड. हा 30 त्या वेलॉसिटीचा काय झाला मॅग्निट्यूड आणि k cap म्हणजे त्या वेलॉसिटीचा काय झाला युनिट वेक्टर. हे मॅग्निट्यूड आणि युनिट वेक्टर काय शो करतो आपल्याला त्याची डायरेक्शन सुद्धा. ओके, सो k cap म्हणजे कोणती डायरेक्शन झाली झेड ऍक्सिसच्या अलाउंड झाला झेड ऍक्सिसच्या अलाउंड. ओके, सो मॅग्निट्यूड किती वेलॉसिटीचा 30 मीटर पर सेकंड. जास्त झालं. ठीक आहे, आपण 3 घेऊया. 3 मीटर पर सेकंड म्हणजे 3 मीटर पर सेकंड एवढ्या वेलॉसिटीने ऑब्जेक्ट मूव्ह होतोय. जर हा k cap इथं नसता तर काय झालं असतं लक्षात घ्या. तर इथं मला नुसतं v लिहावं लागलं असतं कारण नुसतं मॅग्निट्यूड आहे. मग नुसतं 3 मीटर पर सेकंड वरून माझ्या काय लक्षात येतं इथं तुम्हाला आणखी क्लिअर होईल की वेक्टर आणि स्केलर मध्ये नेमका काय फरक. मग v इक्वल्स टू वेलॉसिटी 3 मीटर पर सेकंड. मला एवढंच लक्षात आलं की वेलॉसिटीची व्हॅल्यू ही 3 मीटर पर सेकंड आहे. मात्र सध्या मला इथं म्हणजे काय k cap नसताना माझ्या लक्षात येत नाही की डायरेक्शन काय आहे. परंतु मी इथं k cap न मल्टिप्लाय केलं. मला हे नोटेशन कशासाठी वापरलं जातं ते माहिती आहे. आता 3 k cap मीटर पर सेकंड वरून मला लक्षात आलं की त्या वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड हे 3 मीटर पर सेकंड आहे आणि k cap वरून माझ्या लक्षात आलं ती अलोंग पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस आहे. आता पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस काय रंगड असते दोन्ही आहे. पहा, ही कोऑर्डिनेट सिस्टीम असते आपल्याला माहिती एक्स वाय ऍक्सिस ची. याच्यात तिसरा ऍक्सिस ऍड केला तर एक्स वाय झेड 3 डायमेन्शन मध्ये. हा पॉझिटिव्ह एक्स असेल तर हा निगेटिव्ह एक्स. हा पॉझिटिव्ह वाय असेल तर हा निगेटिव्ह वाय. याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण म्हणतो. तसंच झेड ऍक्सिसचं सुद्धा आहे. ठीक आहे, मग हे समजा याच्यात थोडा चेंज असतात. पहा, 30 k cap मीटर पर सेकंड म्हणजे वेलॉसिटी ऑब्जेक्टची 3 मीटर पर सेकंड आहे. कोणत्या डायरेक्शन मध्ये अलोंग पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. आता समजा हेच माझ्याकडे v बार इक्वल्स टू -3 k cap मीटर पर सेकंड असतं तर याचा मिनिंग काय झाला असता मॅग्निट्यूड -3 असा याचा मिनिंग होईल का नाही. तर याचा मिनिंग होत असतो वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड 3 मीटर पर सेकंदच आहे. मात्र निगेटिव्ह हे k सोबत कन्सिडर करायचं म्हणजे अलोंग निगेटिव्ह झेड ऍक्सिस. याला रिपीट करून लिहितो व्यवस्थित चांगल्या प्रकारे. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. तुमच्या आता हळूहळू लक्षात येईल असेल की एखाद्या वेक्टरचं तुम्हाला मॅग्निट्यूड माहित असेल आणि त्याला जर तुम्ही त्याच्या युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर त्याचा परिणाम काय होतो किंवा तुम्हाला नेमकं काय रिझल्ट मिळतो. सो मी असं लिहिलं. आता समजा ऍक्सेलरेशन घेतो मी. ठीक आहे, आता एक्झाम्पल साठी ऍक्सेलरेशन अगोदरचं कम्प्लीट करूया. सो वेलॉसिटी इक्वल्स टू -3 k cap मीटर पर सेकंड. याचा अर्थ काय झाला तर इथं सुद्धा वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड हे 3 मीटर पर सेकंदच आहे आणि डायरेक्शनचा जर विचार कराल तर डायरेक्शन अलोंग निगेटिव्ह झेड ऍक्सिस. k cap म्हणजे झेड ऍक्सिसच्या अलोंग आहे परंतु इथं निगेटिव्ह साइन आहे म्हणजे निगेटिव्ह झेड ऍक्सिस. ओके, परत समजा मी लिहिलं ऍक्सेलरेशन a बार इक्वल्स टू -5
जे कॅप मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा मिनिंग काय झाला तर इथं ऍक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड जे आहे ते 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि त्याची डायरेक्शन जी आहे ती अलॉंग. जे कॅप म्हणजे वाय ऍक्सिस मात्र निगेटिव्ह साइन आहे म्हणून अलॉंग निगेटिव्ह वाय ऍक्सिस असा त्याचा मिनिंग होतो. ठीक आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ युनिट वेक्टर. ओके. मग युनिट वेक्टरची कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. मॅग्निट्यूडला जेव्हा तुम्ही त्याच्या युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला कंप्लीट वेक्टर फॉर्म मिळेल दिलेल्या वेक्टरचा. याचं मॅग्निट्यूड 5 युनिट वेक्टर मायनस जे कॅप दोघांचं मल्टिप्लिकेशन ऍक्सेलरेशनचा वेक्टर फॉर्म मिळाला तुम्हाला. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ युनिट वेक्टर. याचं बऱ्याच वेळेस आणखी आपलं रिपिटेशन होणार आहे. सध्या पुरतं हे लक्षात ठेवा. सो कन्सेप्ट लक्षात आली असेल. काल पण सांगितली होती आज पण सांगितली आहे. ओके. आणि पर्टिक्युलरली लक्षात ठेवा एक्स ऍक्सिसचा युनिट वेक्टर आय कॅपनं डिनोट करायचा, वाय ऍक्सिसच्या अलॉंगचा युनिट वेक्टर जे कॅपनं आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंगचा युनिट वेक्टर के कॅपनं. हे कन्व्हेन्शन आहे, परंपरा आहे की तसंच करायचं. ओके. समजलं असेल. ओके. पहा पुढचा पॉइंट आता आपल्याला स्टडी करायचा. आपण वेक्टर मध्ये आतापर्यंत काय पाहिलं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं ते म्हणजे डिफरन्स बिटवीन स्केलार्स अँड वेक्टर्स. फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं डिफरन्स बिटवीन स्केलार्स अँड वेक्टर्स. नंतर सेकंड लेक्चर मध्ये आपण पाहिलं, सॉरी फर्स्ट लेक्चर मध्येच पाहिलं होतं बहुतेक, असो कधीतरी पाहिलं आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. म्हणजे वेक्टरला रिप्रेझेंट करतो आपण एरोनं, मग नावं कसे द्यायचे हे सगळं एक्सप्लेनेशन पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण टाइप्स पाहिले होते आपण वेक्टर्सचे, टाइप्स ऑफ वेक्टर्स. त्यातला लास्ट टाइप आपण जो काल स्टडी केला होता आज त्याला परत रिवाइज केलं तो म्हणजे युनिट वेक्टर. सो युनिट वेक्टर काय आहे तर दिलेल्या वेक्टरच्याच डायरेक्शन मध्ये, हे कालचं लेक्चर व्यवस्थित पाहायचं बरं, दिलेल्या वेक्टरच्याच डायरेक्शन मध्ये 1 एवढा मॅग्निट्यूड असलेला वेक्टर, दिलेल्या वेक्टरच्याच डायरेक्शन मध्ये 1 एवढं मॅग्निट्यूड असलेला वेक्टर म्हणजे त्या दिलेल्या वेक्टरचा काय असतो युनिट वेक्टर असतो. हे इथं लक्षात घ्यायचंय. तो दिलेल्या वेक्टरचा काय असतो युनिट वेक्टर असतो. तो कसा कॅल्क्युलेट करतो आपण, दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर युनिट वेक्टर मिळतो आणि मॅग्निट्यूडला युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर दिलेला वेक्टर त्याच्या प्युअर वेक्टर फॉर्म मध्ये मिळतो ज्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही इन्क्लूड असतं. याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण या लेक्चर मध्ये आतापर्यंत झालेल्या 3 लेक्चर मध्ये मिळून का असेना कंप्लीट केलेले. सो लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट पॉइंट अँड द नेक्स्ट पॉइंट इज द, आता आपल्याला एक नवीन पॉइंट आता स्टार्ट करायचा. आतापर्यंत कालच्या लेक्चर पासून आतापर्यंत आपण वेक्टरचे टाइप्स स्टडी करत होतो, ज्यातला काही पार्ट आपण पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा घेतला होता की कोणते कोणते टाइप्स वगैरे असतात. ओके. सो लक्षात घ्या आता आपण आता स्टडी करणार आहोत कंपोजिशन ऑफ वेक्टर्स. कंपोजिशन ऑफ वेक्टर्स. आता कंपोजिशन ऑफ वेक्टर्स स्टडी करण्यासाठी किंवा व्यवस्थित प्रकारे समजण्यासाठी तुम्हाला एक कन्सेप्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे ती माहित असणं आवश्यक आहे. ती कोणती पहा तर ती आहे रिझल्टंट वेक्टरची. कोणती कन्सेप्ट माहित असणं आवश्यक आहे रिझल्टंट वेक्टरची. स्लोली जाऊया कारण आता आपण नवीन पॉइंट स्टार्ट केलेला. ओके. युनिट वेक्टर पर्यंतचा पार्ट आपण ऑलरेडी कालच्या लेक्चर मध्ये कंप्लीट केला होता, तरीही तो थोडा समजायला डिफिकल्ट वाटू शकतो, तसा नाही ऍक्च्युअली तो, पण वाटू शकतो तुमच्यासाठी ती नवीन कन्सेप्ट आहे. 10वी पर्यंत त्याचा कधीच संबंध पण आलेला नाही आपला, म्हणून त्याला आज रिपीट पण केलं. त्यात थोडं जे शिल्लक राहिलं होतं की युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस, युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस, युनिट वेक्टर अलॉंग झेड ऍक्सिस, ते शिल्लक राहिलेले सुद्धा आपण कंप्लीट केलं. आणि आता आपण नवीन पॉइंट स्टार्ट केला आजच्या लेक्चर साठीचा, तो म्हणजे कंपोजिशन ऑफ वेक्टर. कंपोजिशन ऑफ वेक्टर माहित असण्यासाठी तुम्हाला रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय माहित पाहिजे. मग मी तुम्हाला रिझल्टंट वेक्टरची कन्सेप्ट फोर्सचं एक्झाम्पल देऊन सांगितली होती. ठीक आहे. आता त्याला जनरल टर्म्स मध्ये सांगतो. समजा माझ्याकडे काही वेक्टर्स आहेत V1 बार. आता आपल्याला माहिती आहे कसं हे बार का लिहायचं वगैरे. वेक्टर म्हणून V लिहिलंय, वेलोसिटी म्हणून V लिहिलं नाहीये, वेक्टर म्हणून नोटेशन V वापरले. मग तो वेक्टर कोणता असू शकतो
तो डिस्प्लेसमेंट वेक्टर असू शकतो, तो वेलॉसिटी वेक्टर असू शकतो, तो फोर्स वेक्टर असू शकतो, तो ऍक्सेलरेशन वेक्टर असू शकतो, कोणताही मी जनरल नाव घेतलं त्याचं वेक्टर. मग माझ्याकडे काही वेक्टर आहेत V1 बार, V2 बार, V3 बार, V4 बार असे बरेच समजा 4 वेक्टर आहेत. ठीक आहे. आणि या चौघांचा मिळून जो काही इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे, चौघं मिळून जो काही इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे हे 4 वेक्टर. किती वेक्टर माझ्याकडे 4. V1 बार, V2 बार, V3 बार आणि V4 बार असे 4 वेक्टर आहेत माझ्याकडे. ते 4 पेक्षा जास्तही असू शकतात, कमी असू शकतात. दॅट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन ऑर द कंडिशन. मग समजा माझ्याकडे अशा प्रकारचे 4 वेक्टर्स आहेत आणि या चौघांचा मिळून जेवढा इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे तेवढाच इफेक्ट हा V बार एकटाच प्रोड्यूस करतोय. तेवढा मिळून हा V बार एकटाच प्रोड्यूस करतोय. ओके. म्हणजे कसं लक्षात घ्या. समजा हे तुमची मराठीचे मार्क आहेत, इतिहासचे मार्क आहेत, हे सगळे सेपरेट सब्जेक्ट झाले बरोबर. आणि या सगळ्यांचा इफेक्ट म्हणजे तुमच्या मार्कांची टोटल असते, तो रिझल्ट असतो ना तुमचा फायनल. तसंच आहे, फक्त ते स्केलार टर्म्स मध्ये, हे वेक्टर टर्म्स मध्ये. म्हणजे आपले मराठी, हिंदी, इंग्लिश, सायन्स, मॅथ, सोशल सायन्स हे सगळे सब्जेक्ट सेपरेटली घेतले आणि यांचा सगळ्यांचा एकत्र इफेक्ट घेतला तर जी फायनल टोटल येते तुमची, तो तुमचा फायनल रिझल्ट असतो. ओके. तसंच आहे, फक्त ते स्केलार मध्ये ते एक्झाम्पल इथं कसं लागू करतो का. मग आपल्याकडे इथं वेक्टर्स आहेत V1, V2, V3, V4 हे 4 पेक्षा जास्त कितीही असू शकतात. सॉरी, मिनिमम किती 2 पेक्षा जास्त कितीही असू शकतात. मी किती घेतले 4. मग असे 4 वेक्टर आहेत. मग समजा ते फोर्स असू शकतं, डिस्प्लेसमेंट कोणतंही, सगळ्या टाईपच्या वेक्टरसाठी रूल सारखे आहेत. जे रूल फोर्सला लागू पडतील तेच वेलॉसिटीला, तेच ऍक्सेलरेशनला, तेच डिस्प्लेसमेंटला. मग या 4 वेक्टरचा मिळून जेवढा इफेक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहे तेवढा इफेक्ट समजा हा V बार एकटाच प्रोड्यूस करतोय. यांचा सगळ्यांचा मिळून जेवढा इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे तेवढा हा V बार एकटाच प्रोड्यूस करतोय, किंवा या सगळ्यांचा मिळून जो इफेक्ट आहे तो या एकट्याचाच आहे तेवढा सेम. तेव्हा आपण असं म्हणतो की हा जो V बार आहे हा रिझल्टंट वेक्टर झाला, कारण हा एकटा या चौघा एवढं काम करतो असं म्हणायला आपण सिंपल भाषेत. म्हणजे या एकट्याचा इफेक्ट या चौघांच्या इफेक्ट एवढा आहे. म्हणजे हा V बार या चौघांचा काय झाला, रिझल्टंट झाला, आणि हे चौघ या V बारचे काय झाले, कंपोनंट झाले. आता हे मात्र व्यवस्थित लक्षात राहिलंच पाहिजे. काय तर हे जे लार्ज नंबर ऑफ वेक्टर्स आहेत, इथं आपल्याकडे ते 4च आहेत, ते 2 पेक्षा जास्त किती असू शकतात. त्या सगळ्यांचा मिळून जो कंबाईंड इफेक्ट असणार आहे तेवढा इफेक्ट हा V बार एकटाच देतोय आपल्याला. म्हणजे हा V बार काय झाला, रिझल्टंट झाला या चौघांचा मिळून. V बार काय झाला, या चौघांचा मिळून रिझल्टंट झाला. ओके. कसं, आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. हे एक्झाम मध्ये लिहायचं नाही फक्त. माझ्याकडे अशा प्रकारचे 4 ग्लास आहेत. माझ्याकडे काय आहे, अशा प्रकारचे हे 4 ग्लास, सॉरी 3 ग्लास घेतो मी, पण 4 घेऊया आपण. एक्झाम्पल मध्ये 4 वेक्टर घेतलेत ना. अशा प्रकारचे 4 ग्लास आहेत आणि अशा प्रकारचा एक जग आहे. हा जग आहे अशा प्रकारचा, आणि हे 4 ग्लास आहेत. मग मी काय सांगतो, हे 4 ग्लास भरून पाणी जेव्हा तुम्ही या जगामध्ये टाकतात तेव्हा हा एक जग पूर्ण भरेल. म्हणजे काय झालं की या चौघांची मिळून जेवढी कॅपॅसिटी आहे, पहा सिंपल एक्झाम्पल, तुम्ही मेन्शुरेशन मध्ये 10th स्टँडर्ड मध्ये याचा स्टडी केला असेल. ओके. काय, माझ्याकडे असे 4 ग्लास आहेत आणि मी हे 4 ग्लास भरून पाणी जेव्हा या पर्टिक्युलर जग मध्ये टाकतो तेव्हा जग पूर्ण भरतो. म्हणजे काय झालं तर या चौघांची मिळून जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी या एकट्या जगची आहे. या 4 ग्लासची मिळून जेवढी एकत्रित कॅपॅसिटी तेवढी या एकट्या जगची आहे. म्हणजे काय तर हा आपल्या भाषेत, वेक्टरच्या भाषेत बोलायचं झालं तर हा झाला रिझल्टंट. हा काय झाला, रिझल्टंट. आणि हे काय झाले, त्याचे कंपोनंट्स. हे काय झाले, त्याचे कंपोनंट्स झाले. तसंच हे मात्र स्केलार टर्म्स मध्ये, एवढं लक्षात घ्या. व्हॉल्यूम आहे ना, जागा व्यापणं म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम ही स्केलार क्वांटिटी, ते तुम्ही मेन्शुरेशन मध्ये पाहिले. फक्त इकडे तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय की या 4 ग्लासची मिळून एकत्र जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी एकट्या जगाची आहे. म्हणजे हा जग आपल्या भाषेत बोलायचं झाले वेक्टरच्या, तर ह्या चौघांचा मिळून तो रिझल्टंट आहे आणि ते चौघ याचे काय झाले, कंपोनंट झाले. ओके. मग आता परत आपल्या एक्झाम्पल वरती या.
की V1 बार, V2 बार, V3 बार, V4 बार या चौघांचा मिळून जेवढा इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे तेवढा इफेक्ट या V बारचा एकट्याचा असणार आहे. म्हणजे हा या चौघांचा रिझल्टंट आहे. मात्र ते कोण आहेत याचे, हे कोण आहेत, हे चौघ त्या रिझल्टंटची कंपोनंट्स आहेत. हा या चौघांचा रिझल्टंट आहे आणि हे चौघ या रिझल्टंटचे काय असणार आहेत, कंपोनंट असणार आहेत. हे लक्षात आलंय. आता कंपोजिशन ऑफ वेक्टर काय आहे त्याला नोट डाऊन करून घ्यायचे. जो एकटा असतो, जो सगळ्यांचा मिळून इफेक्ट सगळ्यांचा एकत्रित मिळून जेवढा इफेक्ट होणार आहे तेवढा इफेक्ट जेव्हा एक सिंगल वेक्टर दाखवतो तो त्या सगळ्यांचा रिझल्टंट असतो आणि ते सगळे त्याचे कंपोनंट्स असतात. बरोबर. मग कंपोजिशन ऑफ वेक्टर कशाला म्हणायचं, इट इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग रिझल्टंट ऑफ द गिवन कंपोनंट्स. म्हणजे काय, तुम्हाला कंपोनंट्स दिलेले आहेत, तुम्हाला कंपोनंट्स दिलेत म्हणजे बरेच वेक्टर्स दिलेत आणि त्यांचा काय कॅल्क्युलेट करायचा आहे, रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. दिलेत काय वेक्टर्स, लार्ज नंबर ऑफ वेक्टर्स दिलेत म्हणजे कंपोनंट्स दिलेत आणि त्या दिलेल्या कंपोनंट्स करून काहीतरी रूल्सचा वापर करून तुम्हाला त्यांचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला दिलेले आहेत कंपोनंट्स आणि त्या कंपोनंट्सचा वापर करून कंपोनंट्स वरून काही लॉजचा, काही रूल्सचा यूज करून तुम्हाला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला कंपोजिशन ऑफ वेक्टर्स करायचे. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग, काय फाइंड आउट करायचं आहे, रिझल्टंट. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग, पण काय फाइंड आउट करणार, रिझल्टंट. कशापासून, दिलेल्या कंपोनंट्स पासून. या सगळ्यांचा मिळून हा एकटा, या सगळ्यांचा मिळून जेवढा इफेक्ट तेवढा या एकट्याचा. म्हणजे कंपोनंट्स वरून रिझल्टंट फाइंड आउट करताय, मीन्स कंपोजिशन ऑफ वेक्टर. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ कंपोजिशन ऑफ वेक्टर. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग रिझल्टंट ऑफ द गिवन कंपोनंट्स. म्हणजे कंपोनंट्स दिलेले असतील, तुम्हाला लॉजचा यूज करून त्यांचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. या प्रोसेसलाच आपण कंपोजिशन ऑफ वेक्टर्स म्हणतो. ठीक आहे. किंवा इन द सिंपल वे वी कॉल इट एज ऍडिशन ऑफ वेक्टर्स. बट ऍडिशन ऑफ वेक्टर डू नॉट फॉलो द लॉज ऑफ अल्जेब्रा. अल्जेब्राचे सरळ सरळ लॉज आपण इथं वापरू शकत नाही. इथं जॉमेट्रिकल ऍडिशन असणार आहे. कशी ऍडिशन असणार आहे, जॉमेट्रिकल. म्हणजे काय, मीन्स while adding the vectors take into consideration both magnitude and direction. म्हणजे तुम्हाला कंपोजिशन ऑफ वेक्टर करताना, म्हणजे वेक्टर्सची ऍडिशन करताना तुम्हाला दोन्ही गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. म्हणजे अल्जेब्राचे रूल इथं चालणार नाही जिथं आपण फक्त व्हॅल्यू ऍड करत असतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की 10 kg मास आहे आणि 50 kg मास आहे, तर टोटल 60 होणार आहे. डायरेक्ट ऍडिशन आहे बाय युजिंग द लॉज ऑफ अल्जेब्रा. बट इन केस ऑफ वेक्टर्स while adding the vectors take into consideration both, दोघांचंही कन्सिडरेशन तुम्हाला करावं लागेल, ते म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनचं. म्हणजे अल्जेब्राचे जे रूल्स आहेत डायरेक्टली ते इथं अप्लाय होणार नाहीयेत. म्हणजे काय, तर तुमच्याकडे एक वेक्टर ए बार आहे आणि दुसरा बी बार आहे. तुम्ही असं लिहिलं ए बार प्लस बी बार, इट्स ओके. परंतु याचा प्रत्येक वेळी अर्थ ए प्लस बी असा होईलच असं नाही. ए बार प्लस बी बार म्हणजे तुम्ही दोन वेक्टरची ऍडिशन करताय, म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्यांचे मॅग्निट्यूड ऍड करू शकाल असं नसतं. परत सांगतोय मी, तुम्ही ए बार प्लस बी बार हे त्याचं रिप्रेझेंटेशन झालं. म्हणजे तुम्हाला दोन वेक्टरची काय करायची, ऍडिशन. म्हणजे डायरेक्टली तुम्ही ए चा मॅग्निट्यूड घेतला आणि तो बी च्या मॅग्निट्यूड मध्ये ऍड केला तर तुम्हाला डायरेक्टली वेक्टरची ऍडिशन मिळेल असं नसतं. म्हणजे वेक्टर ऍडिशन साठी वेगळेच लॉज आपल्याला यूज करायचे आहेत. हे मात्र आता आपलं क्लिअर आहे. ठीक आहे. दुसरा रूल असा लक्षात घ्या. पहिला रूल लक्षात आलाय वेक्टर ऍडिशन साठीचा की दोन्हीही कन्सिडर करावं लागतं. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, वेक्टर
जे ऍड करायचे तुम्हाला ते सेम टाईपचे असले पाहिजे. वेक्टर्स जे ऍड करायचे आहेत तुम्हाला ते सेम टाईपचे वेक्टर असले पाहिजे. म्हणजे काय पहा, सेम टाईपचे वेक्टर असले पाहिजे याचा अर्थ काय होतो पहा. म्हणजे तुम्ही फोर्स मध्ये फोर्सच ऍड करायचा, व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटीच ऍड करायची. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. पण तुम्ही जर असा प्रयत्न करत असाल की फोर्स मध्ये व्हेलॉसिटी ऍड करून पाहूयात, याला काहीही अर्थ नसतो. याला काहीही अर्थ नसतो. मीन्स ऍड द वेक्टर्स ऑफ सेम टाइप. ऍड द वेक्टर्स ऑफ सेम टाइप म्हणजे तुम्हाला जे वेक्टर्स ऍड करायचे ते सेम टाइपचे असले पाहिजे. म्हणजे फोर्स मध्ये फोर्सच ऍड करायचे. मग तुम्ही 100 करा 1000 करा, परंतु फोर्स मध्ये फोर्सच ऍड करणार, व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटीच ऍड करणार, डिस्प्लेसमेंट मध्ये डिस्प्लेसमेंटच ऍड करणार. ओके, अशा प्रकारचा. ओके, सो तुम्ही असं नाही करू शकत फोर्स मध्ये व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट मध्ये ऍक्सेलरेशन, असं ऍडिशन चालत नाही. म्हणजे वेक्टर्स ऍड करताना ते सेम टाइपचे असले पाहिजे. मग तुम्ही 1000 वेळेस ऍड करा, लाख वेळेस ऍड करा, पण फोर्स मध्ये फोर्सच करणार, व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटीच करणार, डिस्प्लेसमेंट मध्ये डिस्प्लेसमेंटच करणार, ऍक्सेलरेशन मध्ये ऍक्सेलरेशनच करणार. म्हणजे सेम टाइपचेच वेक्टर आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो. आता मी आताच ऑलरेडी एक गोष्ट तुम्हाला सांगितली की वेक्टरचे ऍडिशन करताना म्हणजे दिलेल्या कंपोनंट पासून रिझल्टंट फाइंड आउट करताना तुम्ही ऍड करताय म्हणजे बरेच आहेत तुमच्याकडे वेक्टर. पहा, सिंपल आहे ना. तुम्ही जर वेक्टरची ऍडिशन करताय म्हणजे तुमच्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर आहेत आणि त्यांना ऍड करून तुम्ही एक सिंगल वेक्टर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही वेक्टरची ऍडिशन करताय म्हणजे तुमच्याकडे ऑब्विसली 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर्स प्रेझेंट आहेत आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर जर तुमच्याकडे प्रेझेंट आहेत आणि तुम्ही त्यांना ऍड करून एक सिंगल वेक्टर फाइंड आउट करताय म्हणजे काय करताय तुम्ही, कंपोनंट्स पासून काय फाइंड आउट करताय, रिझल्टंट. म्हणजे समजा माझ्याकडे वेक्टर आहे v1 बार प्लस v2 बार प्लस v3 बार प्लस v4 बार. या चौघांचे ऍडिशन करून मला v बार जर मिळत असेल तर हे त्याचे कंपोनंट्स आहेत. हे कंपोनंट्स आहेत आणि कंपोनंट्स ऍड करून मला काय मिळत आहे, रिझल्टंट मिळत आहे. मात्र यांची ऍडिशन करण्यासाठी मी अल्जेब्राचे रूल डायरेक्टली ऍज इट इज वापरणार नाहीये, ही शपथ खायची. कळतंय? म्हणजे लक्षात ठेवायचे की अल्जेब्राच्या सिंपल रूलला आपण ते ऍडिशन करू शकत नाही. ओके, सो लेट्स स्टडी द रूल्स. मग अल्जेब्राचे रूल लागू पडत नाहीत तर मग कोणते रूल्स लागू पडतात त्याचा स्टडी आपल्याला आता करायचा आहे. तर पहा, पहिली कंडिशन वेन, आता एक तर गोष्ट लक्षात आहे, सेम टाइपचे वेक्टर असणार, फोर्सला फोर्सच ऍड करायचा, व्हेलॉसिटीला व्हेलॉसिटी, अशा प्रकारे. वेन 2 or more, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2 or more वेक्टर्स ऑफ सेम टाइप हॅव्हिंग सेम डायरेक्शन. सेम टाइपचे तर असणारच आहे, परंतु समजा डायरेक्शन सुद्धा काय आहे त्यांची सेम आहे. ठीक आहे. वेन 2 or more वेक्टर्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त सेम टाइपचे तर असणारच आहे, पण पहिली कंडिशन काय तर त्यांची डायरेक्शन सेम आहे. मग डायरेक्शन सेम साठीचा रूल काय सांगतो एका सिंपल एक्झाम्पलला समजून घेऊया. परत फोर्सचं एक्झाम्पल घेऊयात आपण. माझ्याकडे एक बॉक्स आहे, त्याच्यावरती सगळे फोर्स, मी 4 फोर्सेस दाखवतो बरं का. किती दाखवतोय? 4 फोर्सेस दाखवतो असे. परंतु या चौघांबद्दल एक गोष्ट कॉमन काय आहे, सगळ्यांची अॅरोची डायरेक्शन ही राईट कडे आहे. माझ्या असं सांगतो मी तर या सगळ्यांच्या अॅरोची डायरेक्शन राईट कडे आहे. म्हणजे हे सगळे सेम डायरेक्शनची फोर्सेस आहेत. कशा आहेत हे? सेम डायरेक्शनचे फोर्सेस आहेत. पहा, तुम्ही कंपोनंट वरून जेव्हा रिझल्टंट फाइंड आउट करताय, तेव्हा तुम्हाला रिझल्टंट नुसतं मॅग्निट्यूड फाइंड आउट करून चालत नाही, तर तुम्हाला रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही फाइंड आउट करावं लागेल. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही फाइंड आउट करायचं असतं. ओके, आणि त्यासाठीच आपण रूल्स स्टडी करत आहोत, हे लक्षात ठेवा. मग पुढे पहा की हे फोर्सेस आहेत, मी काहीतरी मॅग्निट्यूड घेतो, 30 न्यूटन, थोडा मोठा काढला 50 न्यूटन, हा 30 एवढाच दिसतोय, 30 न्यूटन, हा आणखी मोठा दिसतोय, मग समजा 70 न्यूटन. मग समजा हा आहे F1 बार, हा आहे F2 बार,
हा आहे F3 बार कारण फोर्स आहे आणि हा आहे F4 बार. सेम रूल्स आर ऍप्लिकेबल फॉर ऑल टाइप्स ऑफ वेक्टर्स. तर इथं जेव्हा मी या चौघांची ऍडिशन करणार आहे F1 बार प्लस F2 बार प्लस F3 बार प्लस F4 बार, तर पहा इथं मात्र माझ्याकडे एक गोष्ट लक्षात घ्या की मी जर तुम्हाला विचारलं की या ऑब्जेक्ट वरती टोटल किती फोर्स ऍक्ट होतोय, तर ऑब्विसली गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा सगळ्यांची डायरेक्शन सेम असते, जेव्हा सगळ्यांची डायरेक्शन सेम असते तेव्हा मात्र सगळ्यांची डायरेक्शन सेम असताना रिझल्टंटचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही दिलेल्या कंपोनंट्सची डायरेक्ट ऍडिशन करू शकता. 180 न्यूटन आहे सपोज, बरोबर आहे का पहा. 30 30 60 5 110 70 180 बरोबर 180 न्यूटन. म्हणजे पहिला रूल माझ्या एक गोष्ट लक्षात आली. आता तर मी फक्त काय फाइंड आउट केलाय, रिझल्टंटचा मॅग्निट्यूड फाइंड आउट केलाय. रिझल्टंटचा काय फाइंड आउट केलाय, मॅग्निट्यूड फाइंड आउट केलाय. तर रूल काय सांगतो मला, जेव्हा माझ्याकडे जे दिलेले कंपोनंट्स असतील यांना आपण काय म्हणणार, कंपोनंट्स. वेक्टर्स आहेत ते कंपोनंट्स आहेत. या सगळ्या वेक्टरची डायरेक्शन जर सेम असेल, सगळ्यांची डायरेक्शन जर सेम असेल, तर रिझल्टंटचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी सगळ्या दिलेल्या वेक्टर्सची म्हणजेच कंपोनंट्सची जर डायरेक्शन सेम असेल, तर रिझल्टंटचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही दिलेल्या कंपोनंटच्या मॅग्निट्यूडची डायरेक्ट अल्जेब्राचा रूल वापरून ऍडिशन करू शकता, पण कधी, फक्त सेम डायरेक्शन असतानाच. मग रिझल्टंटचा मॅग्निट्यूड तर मिळाला, म्हणजे मी असं सांगू शकतो की या बॉक्स वरती टोटल किती रिझल्टंट फोर्स ऍक्ट होत आहे, तर तो 180 न्यूटन. मग रिझल्टंटची डायरेक्शन काय घ्यायची या कंडिशन मध्ये, तर जेव्हा सगळ्या फोर्सेस, हे नोट डाऊन करून घ्या फास्ट, व्हिडिओ पॉज करून घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे, टाइम नाही घ्यायचा. जेव्हा अशा प्रकारे वेक्टरची डायरेक्शन सेम असते तेव्हा मॅग्निट्यूड कसा कॅल्क्युलेट केला रिझल्टंटचा, डायरेक्ट सगळ्यांचे मॅग्निट्यूड ऍड केले. आता पुढे मग रिझल्टंटची डायरेक्शन, तर हे सगळे एकाच डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणजे यांची सगळ्यांची जी कॉमन डायरेक्शन आहे तीच यांच्या रिझल्टंटची सुद्धा डायरेक्शन असणार आहे. फर्स्ट रूल इज कम्प्लिटेड. त्याला इन शॉर्ट कसं लिहायचं पहा. ए बार प्लस बी बार जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय सेम डायरेक्शन वाल्यासाठीचा रूल आहे हा, तर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज डायरेक्टली कॅल्क्युलेटेड बाय ऍडिंग द मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर and direction is same as that of all the components. डायरेक्शन कंपोनंटच्या इक्वल असणार आहे. म्हणजे कसं पहा, माझ्याकडे हा एक वेक्टर आहे, आता त्याला मी नाव देत नाही. हा आहे 30, त्याचं युनिट, मला वेक्टरचा टाइपच माहित नाही म्हणून मला युनिट पण माहित नाही, मी 30 युनिट लिहिलं. आणि हा दुसरा आहे 50 युनिट. पहा दोघांची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे यांचा जो रिझल्टंट असणार आहे त्याचा मॅग्निट्यूड डायरेक्टली ऍड करायचा दोघांना, किती असेल 80 न्यूटन. आणि तो जो 80 न्यूटनचा रिझल्टंट असणार आहे तो या पहा मी सांगितलं 30 50, आता 80चा त्यांचा रिझल्टंट आहे म्हणून मोठा काढायचा, याची डायरेक्शन इकडेच असणार आहे. म्हणजे हा 80 न्यूटन या दोघांचा काय झाला, रिझल्टंट झाला. 80 न्यूटन या दोघांचा काय झाला, रिझल्टंट. सो फायनल कन्क्लुजन इज व्हेन वेक्टर्स आर इन द सेम डायरेक्शन, to find the magnitude of resultant, add their magnitudes and the direction of resultant is same as that of the given vectors. So this is the first rule. Note this down. बुक मध्ये दिलेला आहे तरी नोट डाऊन करायचं. ओके, हे तर लिहायचं आहे. प्रत्येक वेळी आपण ऍडिशनच करतो वेक्टरची, मात्र पुढे काय येणार आहे ते डायरेक्शन वर डिपेंड आहे. सेम डायरेक्शन होती म्हणून डायरेक्ट ऍड करून टाकले. ठीक आहे, सो फर्स्ट रूल इज ओव्हर. व्हिडिओ पॉज करून लिहून घेतला तरी चालेल. आणि तुम्हाला वाटत असेल मला लिहून घ्यायची गरज नाही, एकदा पाहिलं की समजतं, तर तुमची चॉईस आहे. मला तुम्ही हुशार असू शकता, त्याला मी काहीच करू शकत नाही. ओके, आता पुढचा रूल, जेव्हा डायरेक्शन अपोजिट असते. सेकंड रूल, आता पूर्ण लिहित बसत नाही स्टेटमेंट. डायरेक्शन कशा असतील, दोन किंवा दोन पेक्षा जास्त, किती असतो, दोनच घ्यायच्या. डायरेक्शन अपोजिट, जनरली समजण्यासाठी आपण दोन घेतो. सो डायरेक्शन कशा असतील, अपोजिट असतील. आता परत फोर्सचं एक्झाम्पल समजून घ्या. इकडे फोर्स ऍक्ट होतोय कोणातरी ऑब्जेक्ट वरती 50 न्यूटन F1 बार,
किती 50 न्यूटन आणि दुसरा इकडे ऍक्ट होतोय अशा प्रकारे F2 बार 70 न्यूटन. आता मला काय फाइंड आउट करायचंय F1 बार प्लस F2 बार करायची ऍडिशनच आहे. मात्र आता डायरेक्शन अपोजिट असताना मात्र यांच्या रिझल्टंटचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी या F बारचा मॅग्निट्यूड F बार इज सपोज रिझल्टंट ऑफ F1 बार अँड F2 बार. डायरेक्शन अपोजिट आहे. वेक्टरची ऍडिशन करताना काय करायचं डायरेक्शन अपोजिट असताना या मोठ्या मधून छोटा मायनस करायचा म्हणजे 70 मायनस 50 किती झालं 20 न्यूटन. म्हणजे काय माझ्याकडे दोन कंपोनंट होते एक 50 न्यूटन फोर्स आहे एक 70 न्यूटन फोर्स आहे. मात्र रिझल्टंट किती रिझल्टंटची ऍडिशन किती आली 20. 70 प्लस 50 120 घ्यायचं नाही कारण आता सांगितलं होतं रूल वेगवेगळे सेम डायरेक्शन असेल तरच ऍड करायचं. म्हणजे काय तर या दोघांचा रिझल्टंट मात्र 20 न्यूटनचाच असणार आहे. या दोघांचा रिझल्टंट मात्र 20 न्यूटनचाच आहे. कोणालाही समजेल सांगितलं तर सिंपल भाषेत की इकडं 70 न्यूटन ऍक्ट होतोय आणि इकडं 50 न्यूटन म्हणजे या 50 ला हा 70 इकडे अपोज करतोय तर शिल्लक किती राहणार आहे 20. मात्र आता पुढे कन्सेप्ट पहा इथं आता रिझल्टंटचा मॅग्निट्यूड तर कॅल्क्युलेट केला आपण. मी ऑलरेडी सांगितलंय रिझल्टंटचं दोन्हीही फाइंड आउट करायचंय काय मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. फर्स्ट मध्ये सेम डायरेक्शन मध्ये मॅग्निट्यूड कसं कॅल्क्युलेट केलं सगळ्यांचे मॅग्निट्यूड ऍड करून आणि डायरेक्शन कुठे सगळ्यांच्या कॉमन डायरेक्शन मध्ये. आता पुढे अपोजिट डायरेक्शन असताना म्हणजे अशा प्रकारे असताना कसं काढणार मॅग्निट्यूड बडे से छोटा सबट्रॅक्ट कर देणे का म्हणजेच मोठ्यामधून छोटा मायनस करायचा म्हणजे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड मिळेल. म्हणजे रिझल्टंट प्रत्येक वेळी मोठाच असला पाहिजे असं वेक्टर मध्ये नेसेसरी नसतं. आपण केली वेक्टरची ऍडिशन मात्र नुसतं मॅग्निट्यूड लक्षात घेऊन ऍडिशन करायची नाहीये. डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे रिझल्टंटचा मॅग्निट्यूड काढताना या दोघांचं सबट्रॅक्शन केलं रिझल्टंटचा मॅग्निट्यूड आला 20 न्यूटन. मग रिझल्टंटच्या डायरेक्शन बद्दल बोलूया. F बार हा F1 बार आणि F2 बारचा रिझल्टंट आहे. F बार हा F1 बार आणि F2 बारचा रिझल्टंट आहे ज्याचा मॅग्निट्यूड या दोघांची सबट्रॅक्शन करून कॅल्क्युलेट केलाय. आपण वेक्टरची ऍडिशनच केली वेक्टरची ऍडिशनच केली आहे मात्र डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे वेक्टरची ऍडिशन करताना मॅग्निट्यूडचं मात्र सबट्रॅक्शन करावं लागतं. हा पॉइंट नोट करायचा आहे. डायरेक्शन मोठ्याच्या डायरेक्शन मध्ये मराठीत लिहितो मोठ्याच्या डायरेक्शन मध्ये मोठा कोण आहे 70 न्यूटन म्हणजे ऑब्विसली हा 20 न्यूटन कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे. सो हा 20 न्यूटन डॉटेड न काढतोय मी इथं 50 पेक्षा लहान काढतोय हा 20 न्यूटन इकडे असणार आहे इक्वल्स टू प्लस. सो या दोघांची ऍडिशन केली डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे रिझल्टंटचा मॅग्निट्यूड आला 20 न्यूटन आणि रिझल्टंटची डायरेक्शन मोठ्याच्या डायरेक्शन मध्ये बरोबर आहे. म्हणजेच बिगर जो असणार आहे किंवा लार्जर आपण म्हणूया बिगर वेक्टर जो असणार आहे त्याच्या डायरेक्शन मध्ये असणार आहे. सो डायरेक्शन इज अलॉंग दॅट. सो हे झालं अपोजिट डायरेक्शन असतं. लिहायचं हेच कारण आपण वेक्टरची ऍडिशनच करतोय परंतु रूल बदलत आहे डायरेक्शन मुळे. ओके सो हे सगळ्यांना समजतं इथपर्यंत एकदम क्लिअर आहे की तुम्ही आम्हाला वेक्टरच्या ऍडिशनचे रूल शिकवत आहात. त्या दोन रूल शिकवले. कोणते कोणते दोन रूल शिकवले. पहिला रूल होता जेव्हा दिलेले वेक्टर सेम डायरेक्शन मध्ये असतील एकाच. दुसरा रूल होता जेव्हा दिलेले वेक्टर अशा प्रकारे अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील. मग हा फोर्सचा रूल सगळ्याला ऍप्लिकेबल असं समजा इथे व्हेलॉसिटी असते ऍक्सेलरेशन असतं तेच करायचंय. रिझल्टंटचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करायला दिलेल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं सबट्रॅक्शन करायचं डायरेक्शन मोठ्याच्या डायरेक्शन मध्ये घ्यायची. ओके सो दिस इज द सेकंड रूल. परंतु आता प्रश्न खूप मोठा पडला. मला दोनच गोष्टी क्लिअर झाल्या. एक म्हणजे ज्या वेक्टर्सचा ज्या कंपोनंटचा मला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे ज्या वेक्टर्सचा ज्यांचा मला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे ते एकाच डायरेक्शन मध्ये असतील तर काय करायचं ते मला समजलं. शॉर्ट मध्ये इथं लिहितोय सेम डायरेक्शन साठीचा रूल आणि त्याच्याच खाली लिहितोय अपोजिट डायरेक्शन साठीचा रूल. ए बार प्लस बी बार इज इक्वल्स टू ए प्लस बी सेम डायरेक्शन साठी आणि ए बार प्लस बी बार इक्वल्स टू ए मायनस बी अपोजिट डायरेक्शन साठी. म्हणजे सेम डायरेक्शन साठी या फॉर्म्युल्यानं मॅग्निट्यूड काढायचा रिझल्टंटचा अपोजिट साठी या फॉर्म्युल्यानं मॅग्निट्यूड काढायचा रिझल्टंटचा. डायरेक्शन बद्दल डिस्कशन केले आता रिपीट करत नाही.
मग प्रश्न मला असा पडतो, तुम्ही सेम डायरेक्शन मध्ये असतील वेक्टर तर सांगितलं काय करायचं, अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील वेक्टर तर सांगितलं काय करायचं. परंतु एक वेक्टर इकडे चाललेला आहे आणि दुसरा वेक्टर इकडे चाललेला आहे, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी वेगळाच अँगल आहे थीटा. सेम डायरेक्शनचा अर्थ काय होतो, सेम डायरेक्शनचा अर्थ होतो अँगल थीटा 0 डिग्री आहे. ओके, अपोजिट डायरेक्शनचा अर्थ काय होतो, अँगल थीटा 180 डिग्री आहे. म्हणजे थीटा 0, 180, 360, 720 या रेंज मध्ये असेल तर समजलं आम्हाला किती डायरेक्शन एक तर सेम असणार आहे किंवा अपोजिट असणार आहे. मात्र इथं अँगल वेगळाच आहे दोन वेक्टर मध्ये काहीतरी 30, 45 वगैरे वगैरे काहीतरी. तर अशा वेळेस आपण रिझल्टंट म्हणजे हा F1 बार आहे आणि हा F2 बार आहे. मग तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये विचारलं अशी डायग्राम देऊन F1 बार प्लस F2 बार किती असेल रे, तर F1 बार प्लस F2 बार इथं कॅल्क्युलेट करायचा असेल तर आता तुम्ही सेम डायरेक्शनचा रूल माहिती आहे, डायरेक्ट मॅग्निट्यूड ऍड करायचे, ऍप्लिकेबल नाही. अपोजिट डायरेक्शनचा रूल मॅग्निट्यूड फाइंड आउट करायला सबट्रॅक्शन करायचा, तो पण ऍप्लिकेबल नाही कारण इथं असा अँगल वेगळाच दिलाय काहीतरी. मग अशासाठी काय रूल असतो, तो रूल आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर सेम आणि अपोजिट वाले जर रूल समजले असतील तर आता पुढचा रूल अशा प्रकारे वेक्टर मध्ये जर 0 आणि 180 व्यतिरिक्त अँगल असेल ते अशा प्रकारे इन्क्लाइंड असतील, एक इकडे असा जात असेल तर त्याच्यासाठीचा रूल. आणि जर 1-2 पेक्षा जास्त असतील, 5-50 वेक्टर असतील तर काय रूल आहे याच्याबद्दलचा स्टडी आपल्याला करायचा आहे. त्यासाठी हे दोन तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करून आता पुढचा रूल स्टार्ट करतोय. जेव्हा दोन वेक्टर मध्ये वेगळाच काहीतरी अँगल असणार आहे, जेव्हा दोन वेक्टर मध्ये वेगळाच काहीतरी अँगल असणार आहे, तोच रूल आता आपण स्टार्ट करतोय. ओके, सेम पण डायरेक्शन नाहीये, अपोजिट पण नाहीये, वेगळीकडेच चालले दोघे. ओके, त्यावेळेस साठीचा रूल स्टडी करायचा आहे. त्या लॉचं, त्या रूलचं नाव आहे ट्रायंगल. ट्रायंगलची स्पेलिंग काय, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ठीक आहे, रूल चुकणार नाही, चुकला असेल तर एखादी स्पेलिंग चुकेल, काही हरकत नाही. मला पुढे स्पेलिंग विचारणार आहे 3 सो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, तसं ते पण चुकणार नाही, तेवढी इंग्लिश येते मला. सो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन हा अशा प्रकारच्या इन्क्लाइंड वेक्टर्स साठी ऍप्लिकेबल आहे. पहिल्यांदा त्याची डायरेक्ट डेफिनेशन लिहितो, समजून आहे का नाही समजून, नोट डाऊन तर करता येईल नोटबुक मध्ये. ओके, सो वेन two vectors are represented, when two vectors are represented by the two sides of triangle, two sides of triangle in magnitude and direction, in magnitude and direction taken in order, taken in order. When two vectors are represented by the two sides of a triangle in magnitude and direction taken in order, then किती साइड झाल्या 2, आता उरलेली तिसरी साइड. then third side of the triangle, third side of the triangle represents, third side of the triangle represents resultant of given two vectors in magnitude and direction, in magnitude and direction. Okay, so this is the definition or law. काही समजलं नाही, आणखी समजून सांगितलं नाही तर समजून तुम्हाला फक्त लिहिलंय. Triangle law of vector addition, when two vectors are represented by the two sides of triangle in magnitude and direction taken in order, then the third side of the triangle represents the resultant of given two vectors in magnitude and direction. काहीच समजलं नाही पण तरी लिहून घ्यायचं नोटबुक मध्ये, एक्सप्लेन करतो आता. ओके, सो व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं, मी थांबत नाही. नाव ट्रायंगल लॉ मध्ये काय सांगितलं हे बऱ्याच जणांना ज्यांना इंग्लिश येते त्यांना डेफिनेशन वाचून समजलं असेल. म्हणजे तुम्हाला जर आता मी लिहिलेलं समजलं नसेल तर तुम्हाला फिजिक्स येत नाही असा अर्थ होत नाही, तुम्हाला इंग्लिश येत नाही असा त्याचा अर्थ होता. असो ऍक्च्युअली आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन पाहायचं आहे. ओके, सो आता काय पहा, समजा माझ्याकडे 2 वेक्टर्स आहेत.
हा ए बार आहे आणि ए बार जिथं संपला आपल्याला माहिती इथून हा स्टार्ट झाला आणि हा त्याचा संपला एंड पॉइंट आहे तिथून दुसरा अशा प्रकारे इकडेच आहे बी बार. मग आता या दोन साइडला मी ट्रायंगलच्या दोन साइड कन्सिडर केलं तर ही जी थर्ड रिमेनिंग साइड आहे ही या ए बार आणि बी बारचा रिझल्टंट असणार आहे जी मी डॉटेड ने दाखवली. बरोबर आहे. आता मग हे असंच दिलेलं असेल का प्रत्येक वेळेस? नाही. मग कसं ड्रॉ करणार? समजा तुम्हाला दिले ए बार अँड बी बार मध्ये अँगल जो आहे थिटा तो 30 डिग्रीचा आहे. व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ए बार आणि बी बार मध्ये जो अँगल आहे तो 30 डिग्रीचा आहे. मग ए बार आणि बी बार काढायचे कसे? हा त्यांचा रिझल्टंट आहे समजा आर बार. मग मी काय करणार पहिल्यांदा ए बार ड्रॉ करून घेणार. व्यवस्थित लक्षात ठेवा. मला हे कसं डायरेक्ट दिलेलं असणार आहे का डायग्रामच्या फॉर्म मध्ये? नाही. असं देतील की माझ्याकडे दोन वेक्टरचं ए बार आणि बी बार त्यांच्यातला अँगल 30 डिग्री आहे. मग तो अँगल रिप्रेझेंट कसा करायचा? ए बार काढायचा असा एक लाईन हॉरिझॉन्टलच काढायची. त्या लाईनला थोडं पुढे वाढवायचं डॉटेडने असं. बरोबर. आणि या लाईन सोबत इथं काय करायचं? आता इथे तुमचा कंपास ठेवायचा. कंपास नाही ठेवायचा आपला त्या डी चा यूज करून. ठीक आहे. प्रोट्रॅक्टर म्हणतात तुम्ही त्याला, कोन मापक म्हणतात मराठीमध्ये. त्याचा यूज करून इथं ठेवायचं ते. सॉरी वर्ड चुकलाय. काय करायचं? आपला अँगल मेजर करायचा. सो इथून अँगल मेजर करायचा या लाईन सोबतचा. कारण ही डायरेक्शन कोणाची? ए बारची. ही डायरेक्शन कोणाची? ए बारची आहे. तर त्या पर्टिक्युलर तुम्हाला अँगल मेजर करायचा. अँगल कसा मेजर करतात हे काय 11th स्टँडर्ड मध्ये सांगायची गोष्ट नाही. मग या लाईन सोबत इकडे अशा प्रकारे 30 डिग्री अँगल ड्रॉ करून एक लाईन ड्रॉ करायची. पण ठेवायचा आहे सॉरी इथं नाही ठेवायचा. थोडं ठीक आहे. थोडं कन्फ्युजन झालंय. त्याला कम्प्लीट दूर करून लगेच नवीन ड्रॉ करायचं. सो ही लाईन ड्रॉ केली मी. हा ए बार आहे. ओके. इथंच ड्रॉ करायचा. काही कन्फ्युजन झालेलं नव्हतं. गरमी व्हायला लागली. ओके. सो या पॉइंटला तुम्ही अँगल मेजर करायचा या लाईन सोबतचा. मग तो किती घेणार? 30 डिग्री. मग 30 डिग्री इथपर्यंत आला समजा तुमचा पॉइंट इथं आला. याला जॉईन करून घ्यायचं. इथं बी बार ड्रॉ करायचा. मग हा झाला ए बार आणि पुढचा झाला बी बार. सो ए बार ड्रॉ केला. त्याला थोडं एक्सटेंड केलं पुढे आणि त्याच्या डायरेक्शन सोबत या पॉइंटला कोन मापक ठेवायचे ते आणि इथं 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा. आणि मग 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून जी लाईन येईल त्या लाईन वरती ड्रॉ करायचा आपला बी बार. तर अशा प्रकारे ए बार आणि बी बार दाखवायचे. ए बार ड्रॉ करणार, त्याला पुढे डॉटेड लाईन वाढवणार, नंतर ती फोडून टाकायची. कारण आपण डायग्राम पेन्सिलला काढतो. इथं 30 डिग्रीचा अँगल. कारण हे का सांगतो? कारण तुम्ही चुकून काय करता? इथं ए बार काढला, इथं 30 डिग्री घेता लगेच बी बार काढता. तर इथं तुम्हाला डायरेक्ट अँगल वापरता येणार नाही. इथं आहे असं ड्रॉ केलं तर वेगळा लॉ आहे, असं ड्रॉ केलं वेगळा लॉ आहे. ओके. कन्फ्युज होऊ द्यायचं नाही. याला नंतर बघा. मग काय केलं मी? हे असं ड्रॉ करणार. एक वेक्टर काढून घ्यायचा, त्याला थोडं एक्सटेंड करून अशा प्रकारे अँगल मेजर करायचा आणि दुसरी लाईन काढून तिथे दुसरा वेक्टर घ्यायचा. मग हे झाले आपले दोन वेक्टर ए बार आणि बी बार. मग डेफिनेशन काय सांगते ते आता थोडं डेफिनेशन कडे पाहत डायग्राम कडे पण पाहायचं. when two vectors are represented by two sides of the triangle. मी ऑलरेडी तर ट्रायंगल कंप्लीट करून ठेवलेला आहे. हे दोन वेक्टर आहेत. कोणते? ए बार आणि बी बार. हे दोन वेक्टर कशाने रिप्रेझेंट केलेत मी? ट्रायंगलच्या दोन साइडला. ट्रायंगलची ही एक साइड आणि ही एक साइड. when two vectors are represented by two sides of the triangle in magnitude and direction. म्हणजे ही साइड या ए बारचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही रिप्रेझेंट करते. ही साइड ए बारचा, ही एक ट्रायंगलची साइड आहे, ही दुसरी साइड आहे. तर ही जी साइड आहे ट्रायंगलची ती ए बारचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही रिप्रेझेंट करते. आणि ही जी साइड आहे त्या ट्रायंगलची ही बी बारचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही रिप्रेझेंट करते. म्हणजे दिलेले दोन वेक्टर आपण ट्रायंगलच्या दोन साइडच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेत इन बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. सो व्हेन टू वेक्टर्स are represented by the two sides of the triangle. पुढे एक वर्ड डेफिनेशन मध्ये आलाय टेकन इन ऑर्डर. स्लो सांगू का? स्लो सांगायचं. पहा, दोन वेक्टर्स मी ट्रायंगलच्या दोन साइडनं अशा प्रकारे रिप्रेझेंट केलेले आहेत. ड्रॉ करण्यासाठीची हिंट इथं सांगितली. एक ड्रॉ करून घ्यायचा, अँगल मोजायचा आणि दुसरा ड्रॉ करायचा असं. सो पहा, दोन वेक्टर ट्रायंगलच्या दोन साइडनं इथं आपण रिप्रेझेंट केलेत. ही साइड म्हणजे ए बारचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन रिप्रेझेंट करेल, ही बी बारचा. मग काय झालं? टेकन इन ऑर्डरचा अर्थ काय होतो? बघा, टेकन इन ऑर्डरचा अर्थ इथं खूप महत्वाचा. तो काय होतो? पहा,
की ए बार जिथं एंड झालाय तिथून बी बार मी स्टार्ट केलाय, कुठून केलाय का मधून नाहीये, किंवा मी इथूनच बी बार काढलाय का, ए जिथून स्टार्ट झाला तिथून नाहीये. टेकन इन ऑर्डर म्हणजे एका साइडनं तुम्ही ट्रायंगलच्या एका साइडनं तुम्ही ए बार रिप्रेझेंट केला, तो जिथं एंड झाला तिथून दुसरी साइड ड्रॉ करायला स्टार्ट करायची, मग तो दुसरा वेक्टर झाला. सो टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल. मग दोन साइड ट्रायंगलच्या आपल्याकडे आहेत, त्या साइडनं आपण ते दोन वेक्टर रिप्रेझेंट केले. मग तो ट्रायंगल कंप्लीट करायला आता तिसरी साइड जी ड्रॉ करावी लागणार आहे. दोन आपण ऑलरेडी काढल्यात आपल्या दिलेल्या दोन वेक्टरसाठी. मग तो ट्रायंगल कंप्लीट करायला जी तिसरी साइड ड्रॉ करावी लागेल तो या दोघांचा रिझल्टंट वेक्टर असतो. तो या दिलेल्या दोन वेक्टरचा काय असतो, रिझल्टंट वेक्टर. मात्र तो ड्रॉ कसा करायचा ते पहा. त्याची रिझल्टंटची सुरुवात ही फर्स्ट वेक्टरच्या स्टार्ट पॉइंट पासून असली पाहिजे आणि त्याचा एंड सेकंड वेक्टरच्या एंड पॉइंट कडे असला पाहिजे. स्टार्ट कुठून झाला पाहिजे, फर्स्ट ची स्टार्टिंग, फर्स्ट वेक्टर जिथून स्टार्ट झालाय, रिझल्टंट सुद्धा तिथूनच स्टार्ट झाला, पहा तुम्ही आर बार. आणि एंड कुठे झालाय, जिथं सेकंड वेक्टर एंड झाला म्हणजे बी बार जिथं एंड झालाय तिथं रिझल्टंट एंड झालाय. लक्षात येते. मात्र ही तिसरीच आहे. हे याच्यासाठी सांगितलं तुम्ही इकडनं इकडं नाही काढू शकत एरो, म्हणजे तुम्ही साइड तरी जोडता पण चुकून जर एरो असा काढला तर ते चुकून जातं, बरोबर आहे. मग काय करणार, पहिला वेक्टर ड्रॉ केला तो जिथं एंड झाला, सिम्पली पहिला वेक्टर ड्रॉ केला तो जिथं एंड झाला तिथून दुसरा ड्रॉ केला आणि रिझल्टंट कसा ड्रॉ केला, ती साइड जोडली पण कशी, एरोची डायरेक्शन कुठे ठेवली, तर रिझल्टंट असा ड्रॉ करायचा तो फर्स्टच्या स्टार्टिंग पासून स्टार्ट झाला पाहिजे आणि सेकंडच्या एंड पर्यंत पोहोचला पाहिजे. सो याला आता कंप्लीट तुम्ही डेफिनेशन जर पाहिली तर लक्षात येईल. वेन टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड by the two sides of the triangle taken in order. When two vectors are represented by the two sides of the triangle taken in order, then the third or the completing side of the triangle represents the resultant also taken in order. म्हणजे फर्स्टच्या स्टार्टिंग पासून सेकंडच्या एंड पर्यंत. आणि इथं या साइड्स दिलेल्या वेक्टर्सचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही इंडिकेट करत असतात, हे लक्षात ठेवायचे. ओके, सो व्यवस्थित त्याला नोट डाऊन करायचंय. सिंपल मराठीमध्ये स्लोली सांगतो पहा. जेव्हा आपण दोन वेक्टर ट्रायंगलच्या दोन साइडच्या मदतीने अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो, परंतु टेकन इन ऑर्डर म्हणजे एक जिथं संपला तिथून दुसरी स्टार्ट झाली वेक्टर, तर थर्ड साइड जी असणार आहे ट्रायंगलची ती त्यांचा रिझल्टंट रिप्रेझेंट करणार आहे. म्हणजे इथं हा आर बार, ए बार आणि बी बारचा काय असणार आहे, रिझल्टंट असणार आहे. हे इथं नोट डाऊन करायचं. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन. मग इथं जर तुम्ही हा रिझल्टंट फाइंड आउट करताय म्हणजे हे वेक्टर्स इन्क्लाइन होते, म्हणजे यांच्यात 30 डिग्रीचा किंवा 40 काही अँगल असू शकतो. तर असा अँगल असताना रिझल्टंट कसा फाइंड आउट करायचा याच्यासाठी आपण ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन यूज करतो. दोन वेक्टर ट्रायंगलच्या दोन साइडने दाखवले, मात्र ऑर्डर मध्ये घ्यायचे, एक संपला की दुसरा स्टार्ट होईल अशा प्रकारे. मग जी तिसरी साइड असेल ती रिझल्टंट रिप्रेझेंट करेल. ती कशी ड्रॉ करणार, फर्स्टच्या स्टार्ट पासून सेकंडच्या एंड पर्यंत. ओके, हे झालं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशनचं एक्सप्लेनेशन की ऍक्च्युअली लॉ काय सांगतो आपल्याला. ओके, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे तर ठीक आहे, मग आम्ही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कशी ड्रॉ करणार. तर याच्यासाठी एक सिंपल आयडिया, दोन वेज आहे. एक तुम्ही ग्राफिकल मेथड म्हणजे तुम्ही ड्रॉ करून फाइंड आउट करू शकता किंवा फॉर्म्युल्याने सुद्धा फाइंड आउट करू शकता. आता ड्रॉ करून कसं फाइंड आउट करायचं असं सिंपल एक्झाम्पल बघा. समजा मला एक फोर्स दिलाय 50 न्यूटन, दुसरा फोर्स F1 बार 50 न्यूटन दिलाय, F2 बार जो दिलाय मला तो 80 न्यूटन दिलाय आणि मला यांचा रिझल्टंट F बार कॅल्क्युलेट करायचा आहे. या दोघांमधला अँगल F1 बार आणि F2 बार मधला अँगल जो मला दिलाय तो समजा 45 डिग्री दिलाय. ओके, आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय डायग्रामच्या मदतीनं कसं ड्रॉ करणार. डायग्रामच्या मदतीनं काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, या F बारचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचंय. कारण तुम्हाला F1 बारचं मॅग्निट्यूड 50 न्यूटन दिले, F2 बारचं 80 न्यूटन दिले. आता काय होतं, यांच्या डायरेक्शन सेम असत्या, F1 बार आणि F2 बारच्या डायरेक्शन जर सेम असत्या तर काय झालं असतं या दोघांचं डायरेक्ट ऍडिशन, आणि यांच्या अपोजिट असतात यांचं काय झालं असतं सबट्रॅक्शन. पण तसं नाहीये, यांच्यात अँगल आहे काहीतरी 45 डिग्री. मग इथं आपण ऍडिशन सबट्रॅक्शन डायरेक्ट करू शकत नाही मॅग्निट्यूडचं, मग रूल वापरायचा. मग मी एक स्केल घेतो.
काय घेतो? स्केल घेतो. स्केल मी काय घेतली तर 1 सेंटीमीटर विल रिप्रेझेंट द 10 न्यूटन फोर्स. म्हणजे आपण 1 सेंटीमीटरची जर लाईन ड्रॉ केली तर तो किती फोर्स असणार आहे? 10 न्यूटन एवढा. ही आपली स्केल झाली. बरोबर, सिंपल आहे. तुम्ही ग्राफ मध्ये सुद्धा असं ड्रॉ केलेलं 10 स्टँडर्ड पर्यंत. मग F1 बार किती आहे? 50 न्यूटन. जर 10 न्यूटन साठी 1 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करावी लागते. व्यवस्थित लक्षात घ्या. 10 न्यूटन साठी जर मला 1 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करावी लागत असेल तर मला 50 न्यूटन साठी कितीची करावी लागेल? 5 सेंटीमीटरची. मग हा माझा, मी समजा ही 5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली, हा माझा झाला F1 बार. ही लाईन आहे 5 सेंटीमीटरची, पण किती फोर्स रिप्रेझेंट करणार आहे? 50 न्यूटन या स्केल नुसार. मग पुढे आता मी 80 न्यूटन कुठे काढणार? याला पुढे जर थोडं वाढवायचं, या पॉइंट वरती कोनमापक ठेवायचं आणि अँगल काढायचा कितीचा? 45 डिग्रीचा. मग इकडनं मी इकडे 45 डिग्री पर्यंत गेलो, असं 45 डिग्री, आणि मग 45 डिग्रीला मी असा लाईन ड्रॉ केली 45 डिग्रीला. ठीक आहे. सो हे 45 डिग्रीला मी लाईन कितीची ड्रॉ करणार? 80 न्यूटन साठी. 50 न्यूटन साठी 5 सेंटीमीटरची, कारण 10 न्यूटनला 1 सेंटीमीटर असेल. मग 80 साठी मी कितीची लाईन ड्रॉ करणार? 8 सेंटीमीटरची. म्हणजे ही लाईन असेल 8 सेंटीमीटर, म्हणजेच 80 न्यूटन फोर्स रिप्रेझेंट करणारी, आणि ही 5 सेंटीमीटर म्हणजे 50 न्यूटन. कारण आपण स्केल काय घेतली ती पहा. कळलं? हे मॅग्निट्यूड कसे ड्रॉ केले? स्केल घेऊन. 1 सेंटीमीटरला 10 न्यूटन, 1 सेंटीमीटरला 10 न्यूटन. मग 50 न्यूटन साठी 5 सेंटीमीटर ड्रॉ केलं. दोघात अँगल 45 आहे तो मोजून घेतला. 80 न्यूटन साठी 8 सेंटीमीटर ड्रॉ केलं. आता इथून इथपर्यंत जी लाईन मी ड्रॉ करणार, ऑटोमॅटिक यांना जॉईन करून घ्यायचा. ठीक आहे. हे आपण ड्रॉ केलं मोजून, आणि हे दोन पॉइंट तुम्ही जॉईन केले. आरो इकडे दाखवायचा, पहिल्याकडून दुसऱ्याच्या एंडकडे. तर ही जी लाईन येणार आहे, ही लाईन म्हणजे काय असणार आहे? रिझल्टंट असणार आहे. ही लाईन म्हणजे काय असणार आहे? रिझल्टंट असणार आहे. मग मला सांगा, या लाईनची जर तुम्ही लेंथ मोजली सेंटीमीटर मध्ये, बरोबर आहे, तर तुम्हाला माहिती आहे की 1 सेंटीमीटर म्हणजे 10 न्यूटन. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 न्यूटन. तर ही जी रिझल्टंटला रिप्रेझेंट करणारी जी लाईन आहे, हे तुम्ही मोजून काढले इकडे. 10 न्यूटनला 1 सेंटीमीटर मधून 50 न्यूटनला 5 सेंटीमीटर, 80 न्यूटनला 1 सेंटीमीटर, दोघांचा अँगल 45. मग ही लाईन जेवढ्या सेंटीमीटरची येईल त्याला काय करणार तुम्ही? 10 न मल्टिप्लाय करणार. जेवढं न्यूटन येईल तो रिझल्टंटचा मॅग्निट्यूड असेल. 10 न का मल्टिप्लाय करणार? कारण 1 सेंटीमीटर साठी 10 न्यूटन फोर्स, 10 न्यूटन फोर्स साठी 1 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलंय. तर याची जी लेंथ येणार आहे त्याला 10 न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला रिझल्टंटचा मॅग्निट्यूड न्यूटन मध्ये मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट डायग्रामच्या मदतीने काय करू शकता? रिझल्टंट फाइंड आउट करू शकता. आणि ही रिझल्टंटची डायरेक्शन झाली. हा अँगल समजा हा आपण थिटाने दाखवला होता, मी हा अशा फाय असे म्हणून दाखवतो, त्याला फाय म्हणतात. तर हा अँगल म्हणजे रिझल्टंटची डायरेक्शन झाली. पहा, ही लेंथ मोजली, त्याला या स्केल नुसार आपण न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घेतलं, तर तो झाला रिझल्टंटचा मॅग्निट्यूड. आणि हा अँगल म्हणजे रिझल्टंटची काय झाली? डायरेक्शन. सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द रिझल्टंट बाय द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन बाय ड्रॉइंग और ग्राफिकल मेथड म्हणतात त्याला, जेव्हा आपण ड्रॉ करून काहीतरी करतो तेव्हा. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला काय असतो तो आपण, म्हणजे फॉर्म्युल्यानं सुद्धा तुम्हाला रिझल्टंटचा मॅग्निट्यूड मिळेल, डायरेक्शन मिळेल. आणि या मेथडनं करा किंवा फॉर्म्युला मेथडनं करा, दोन्हीही तुम्हाला इक्वलच मिळणार आहे, कारण रूल तेव्हाच ट्रू आहे असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. समजलं नसेल तर हे परत सांगतो 2 मिनिटांमध्ये. मला 2 फोर्स दिले, एक 50 न्यूटनचा, एक 80 न्यूटनचा, आणि दोघांचा अँगल 45 डिग्री. मला काय सांगितलं ट्रायंगल लॉला की हे 2 फोर्सेस म्हणजे हे 2 वेक्टर मी 2 साइडने रिप्रेझेंट करणार. मग मी एक साइड ड्रॉ केली, दुसरी, दोघांचा अँगल किती घेतला? 45 डिग्रीचा. स्केल काय घेतली? 1 सेंटीमीटर फॉर 10 न्यूटन. मग 50 न्यूटनला 5 सेंटीमीटर, 80 न्यूटनला 8 सेंटीमीटर हे ड्रॉ करून घेतलं. आणि ही जी थर्ड साइड आहे हा रिझल्टंट आहे, याची लेंथ मोजायची, त्याला 10 न मल्टिप्लाय केलं तर न्यूटन मध्ये रिझल्टंटचा मॅग्निट्यूड मिळेल. आणि हा अँगल फाय म्हणजे रिझल्टंटची डायरेक्शन झाली. सो दिस इज द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशनचं आणखीन डिस्कशन, त्याचा फॉर्म्युला वगैरे काय असतो हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. So I hope you understood what is the meaning of addition of vector, that is composition of vector, the process of finding resultant from the component. तर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन फर्स्ट पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत सगळं लेक्चर पळवत बघायचे नाहीये, युट्यूबवर गाणे बघितल्यासारखं समजतंय. टोटल पूर्ण लेक्चर बघायचं आहे.
ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टूड दिस. आपण पुढच्या लेक्चर मध्ये आणखीन या ट्रायंगल लॉला कंटिन्यू करणार आहोत. तो संपलेला नाही आणखी. म्हणजे ही मेथड ग्राफिकली किंवा डायग्रामच्या मदतीनं कसं रिझल्टंट फाइंड आउट करायचं हे समजलंय. मात्र त्याचं डेरिव्हेशन फॉर्म्युला बाकी आहे, बरंच काही बाकी आहे. ठीक आहे, बरेच दिवस चालणार आहे आपला स्केलर्स अँड वेक्टर्स. ओके, सो वी कन्क्लूड आवर टुडेज लेक्चर हियर. Have a nice day, study well, ask your doubts, like the video if you like and subscribe the channel.